नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। तुर्की कंपनी पर कार्रवाई के बाद राहत की खबर। 3700 कर्मचारियों को नई कंपनी में मिलेगा रोजगार। भारत पाकिस्तान युद्ध के दौरान तुर्की द्वारा पाकिस्तान का खुलेआम समर्थन किए जाने के बाद भारत में तुर्की की कंपनियों के खिलाफ माहौल बन गया है। इस कड़ी में मुंबई एयरपोर्ट पर ग्राउंड हैंडलिंग का काम करने वाली तुर्की की सेलेबी कंपनी का लाइसेंस रद्द कर दिया गया। इस कार्रवाई के बाद कंपनी में काम कर रहे करीब 3700 कर्मचारियों पर बेरोजगारी की तलवार लटक गई थी। हालांकि अब इन कर्मचारियों के लिए राहत की खबर सामने आई है। भारतीय कामगार सेना ने इस मुद्दे को गंभीरता से लेते हुए सक्रिय भूमिका निभाई और यह सुनिश्चित किया कि सेलेबी कंपनी की जगह आने वाली नई कंपनी में सभी कर्मचारियों को पूर्ववत वेतन पर ही समायोजित किया जाए। इसके अनुसार अब इन सभी कर्मियों को नई कंपनी में नौकरी मिलने जा रही है। इस सकारात्मक बदलाव के बाद सभी कर्मचारी और भारतीय कामगार सेना के पदाधिकारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे से मातोश्री से मुलाकात के लिए पहुंचे हैं, जहां उन्होंने आभार जताते हुए अपने समर्थन का विश्वास दोहराया। तुम्हाला सर्वांना वाटतं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय। पराक्रम मी नाही केला, पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे। आता तुम्ही दोन घोषणा दिल्या, त्याची पहिली घोषणा काय होती? त्या एका नावाने केलेलं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब। आठवण करून देण्याची गरज नाहीये, पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणं या कर्तव्यात। अरविंद, आपण जे म्हणालात की हार भिन्नत्या आकाशी लक्ष तिचे तिलापाशी, एक गंमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ आहात म्हणून या विमानाच्या घारी आकाशी पुढे पण आकाशीमध्ये घारी असतात तशी गिलाडं पण असतात। आणि मला चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते ती या गिधाड्यांपासून असते। कारण एकदा काही एकजूट तुटली त्या लचक्या तोडायला आपले शत्रू मोठे असतात। आणि ज्या क्षणी मी ही बातमी पाहिली वाचली त्याच वेळेला मी अरविंदला फोन केला। अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय। मग संजय आले, अरविंद आले, आम्ही या अमुक कार्यक्रम करतो। म्हटलं तसं नाही चालणार, कामगारांमध्ये जा, आपल्या सोबत। शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे, शिवसेनेवरती भरोसा ठेवलेला आहे आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही, कदापि शक्य नाही। नुसतं शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो, अरे तसा विजय नकोय मला। मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे, हृदयातून आलेला। ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू मग आम्ही कशाला पाहिजे? आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिले। या सगळ्या कंपनी येत असतात, जात असतात, आपण कोण आणणारी कंपनी? आता सुद्धा ती काय सेलेबिना वगैरे होती, आपलं थोडीच कोण लागतं। आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला की ती टर्कीची कंपनी होती, तुर्कस्तानची होती, आम्हाला कुठे काय नाही। आता नवीन कंपनी कुठली आली असेल, करार कोण करतं त्याची आणण्याची परवानगी कोण? तसं बघायला गेलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे सेलेबी नास कंपनी आज गेली 16 वर्षे एअरपोर्टला काम करत होती आणि भारतीय कामगार सेना ही मान्यप्राप्त युनियनची होती। 3700 कामगार हे आपले म्हणजे व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर असे म्हणून 3700 कामगार टोटल होते। आता ज्यावेळेला हा जो प्रसंग आला त्यावेळेला मियालने आमच्याबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुरुवात केली आणि त्यांनी विचारलं की आता ती परिस्थिती कशी हँडल करायची आपण। आणि मग आम्ही खरंच टेन्शनमध्ये होतो की येणाऱ्या नवीन कंपनी असतील ती कंपनीबरोबर ती एअरलाईन्स कशी टाईप होणार, त्यानंतर मग जो पगार आहे जो 16 वर्षानंतरचा पगार तो राहणार की नाही। कारण का नवीन कंपनी जेव्हा येते तेव्हा ते मिनिमम वेज देते कामगारांना, मग तो टेन्शन आम्हाला खूप होतं। परंतु ज्यावेळेला मियाल मध्यस्थी करून एअरलाईनची इंदोताई कंपनीचे श्याम मलाई यांच्यावर जे डायरेक्ट आमचे मीटिंग करून घेतली त्यावेळेला आम्ही सांगितलं की हे कामगार जे आहेत ते जवळजवळ 20-25 वर्ष काम करतात एअरपोर्टमध्ये
आणि त्यामुळे त्या कामगारांना जो पगार आहे आणि जे वर्किंग स्टाईल आहे जेवढी जी सिस्टीम आहे ती तशी राहिली पाहिजे आणि जे काही बेनिफिट मिळतात फॅसिलिटी मिळतात ते तसे राहिले पाहिजेत. मग ह्या गोष्टीवरती ते लोक सहमत झाले आमच्याशी की पण नाही आम्ही सर्व कामगारांना घेणार आणि त्याच जे काम चालू आहे ते काम पूर्णपणे सुरक्षित ठेवणार. मग कार्यरत होणार झाले सुरुवात झाली. म्हणजे आता ज्या वेळेला आपला निर्णय झाला म्हणजे 15 तारखेला 15 मेला त्या रात्रीपासून दुसऱ्या सकाळपासून म्हणजे 16 तारखेपासून जी काही कंपनी त्या 3 दिवसात त्यांना टाईम पिरियड दिला होता सेलिबीला की तोपर्यंत पासेस बनवायचे होते. ते पासेस आपण रविवारी तो सर्व म्हणजे सोमवारी पूर्णपणे पासेसचं सर्व आपण पूर्ण केलं. सर्व कामगार पासेस बनले आणि त्यानंतर मग मंगळवारपासून पूर्ण इंदोरताईकडे ते कामगार गेलेले असेल. नाही बरोबर आहे ना की एक लक्षात ठेवा राजकारण म्हणजे काय माहिती आहे का की ज्या पद्धतीने आज बघा हा जो निर्णय झाला आहे भारत सरकारनं घेतला आहे तो आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. परंतु जेव्हा नवीन कंपनी येते ती कंपनी आता आम्ही ह्या कंपन्या घालून टाकलं. आपण कंपन्या बघत नाही आपण मेन काय बघतो तर आपल्या कामगारांना रोजीरोटी कशी मिळेल आणि ती कशी टिकेल हे आम्ही सर्वस्व बघत असतो आणि ते टिकण्यासाठी आम्ही जो काही प्रयत्न करत असतो. मग तिथे उगाच राजकारण करून त्या लोकांमध्ये आता आम्ही कंपनी घालून टाकली तर हे बरोबर नाही. तर त्या वाक्याला आमचं ऑब्जेक्शन आहे की कंपनी घालून ठीक आहे परंतु आता नंतर जे काही होणार आहे एवढी लोकांचे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे की ह्या लोक आज 15-16 वर्षांचा हा पगार जो असतो तो मिळणार आहे की नाही हे खूप महत्त्वाचं असतं. ती मोठी कामगिरी भारतीय कामगार सेनेने लक्षात ठेवलं आणि ते मिळवणे आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे आम्हाला आज आम्ही उद्धव साहेबांचं आभार व्यक्त करणारे सर्व कामगार इथे आले. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें.